चित्त करावे बोलिले ते जीवी धडावे सावध होऊनी बैसावे निमिष एक कोणी एके अथवा देशी राहणे आहे आपणासे न भेटला तिथल्या प्रभूसे सौख्य कैसे श्राम म्हणून ज्यास जेथे राहणे तेथे त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही श्राम प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपुले महत्व जाता वेळ नाही श्राम म्हणून रायापासून रंक कोणी एकतरी नायक त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणते श्राम त्यास न भेटता त्याचे नगरी राहता घरीतील बेगारे तेथे न करिता चोरी अंगी लागे श्राम या कारणे जो शाणा तेने प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा श्राम ग्रामी थोर ग्रामाधिपती त्यावनी थोर देशाधिपती देशाधिपती होऊन नृपती थोर जाणावा श्राम राष्ट्रांचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती श्राम एक नरपती एक गजपती एक हैपती एक भूपती सकळामध्ये चक्रवर्ती थोर राजा श्राम असो वैसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्मासे निर्मिता कोण आहे श्राम ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने श्राम तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना ब्रह्मांड नायक सुजवेना हे बरे नव्हे श्राम जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तोची पतित श्राम म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे श्राम जो जाणील भगवंत तया नाव बोलिजे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्राम छळेना डळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तुझी जाणीजे मान भाव संत साधू श्राम जो जनामध्ये वागे परिजना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तुझी साधू श्राम जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते ज्ञान सर्व काही श्राम कूट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्यासी ज्ञान म्हणती परितीणे सार्थक नव्हे श्राम देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक हिरावगेची निरर्थक पोट विद्या श्राम जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी श्राम एवं पोट भराव्याची विद्या तैसी म्हणून सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सद्या पाहिजे ते ज्ञान श्राम ऐसे जयापासी ज्ञान तुझी जाणावा सज्जन तयापासी समाधान पुसले पाहिजे श्राम अज्ञानास भेटता ज्ञान तेथे कैसे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैसे श्राम रोग्यापाशी रोगी गेला तेथे कैसे आरोग्य त्याला निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैचे श्राम पिशाच्या पाशी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास मजवे कवणू श्राम भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा दीक्षाहीनापाशी दीक्षा उजेड पाता कृष्ण पक्षा पाविजे कैचा श्राम अबद्धापाशी गेला बद्ध तो कैसे होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे श्राम देहापाशी गेला देही तो कैसेची होईल विदेही म्हणून त्या
ज्ञाता वाचुनी नाही ज्ञान मार्ग श्रीराम या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देव शोधन नाम समास पहिला श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ ऐका उपदेशाची लक्षणे सायुज्य प्राप्ती होय जेणे नाना मताचे पेखणे कामाने सर्वथा श्रीराम ब्रह्मज्ञानी विणोपदेश तो म्हणू नये विशेष धान्य विण जैसे ऊस खाता नये श्रीराम नाना काबाड बडविले ना तरी तक्रची घुसळले अथवा धुवणची सेविले सावकाश श्रीराम नाना साली बक्षिल्या अवत्या चोईट्या चोखिल्या खोबरे सांडणी खादल्या नरोटा जैस्या श्रीराम कैसे ब्रह्मज्ञानी विण नाना उपदेशाचा क्षीण सार सांडणी सार कोण शाणा सेवे श्रीराम आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण सुचित करावे अंतःकरण श्रोते जने श्रीराम सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा परंतु हे तगेना सर्व काळ श्रीराम आदि अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खूण एर पंचभूतिक जाण नाशिवंत श्रीराम एरवी पाहता भूते देव कैसे म्हणावे त्याते भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे श्रीराम मातु जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा ज्यासी कळेना महिमा ब्रह्मादिकांसी श्रीराम भूतायसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जाणते श्रीराम पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश पंचभूतासी आहे नाश आत्मा विनाश रूपी श्रीराम जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे श्रीराम पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टदा प्रकृती जाण अष्टदा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे श्रीराम ते दृश्य नाशिवंत ऐसे वेद श्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणते ज्ञानी श्रीराम ये शास्त्रे तुडिता तुटेना जे पावके जाळिता जळेना कालविता कालवेना आपे करुणे श्रीराम जे वायुची उडेना जे पडेना ना झडेना जे घडेना ना घडेना परब्रह्म ते श्रीराम यासी वर्णची नसे जे सर्वाहुनी अनारिसे परंतु असतची असे सर्व काळ श्रीराम दिसेना तरी काय झाले परंतु ते सर्वत्र संचले सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे श्रीराम दृष्टीस लागली सवे जे दिसेल तेची पहावे परंतु गुजते जाणावे गौप्य आहे श्रीराम प्रगट ते जाणावे सार आणि गुप्त ते जाणावे सार गुरुमुखे हा विचार उमजू लागे श्रीराम ते उमजेना ते उमजावे जे दिसेना ते पहावे जे कळेना ते जाणावे विवेक बळे श्रीराम गुप्ततेची प्रकट व्हावे असाध्यतेची साधावे कानडेची अभ्यासावे सावकाश श्रीराम वेद विरंची आणि शेष जेथे शिणले निशेष तेची साधावे विशेष परब्रह्म ते श्रीराम तरी ते कोणे परी साधावे तेची बोलिले स्वभावे अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते श्रीराम पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायू नव्हे वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते श्रीराम तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितुके गाव तितुके देव जना कारणे श्रीराम ऐसा देवाचा निश्चय झाला देव निर्गुण प्रत्यय आला
माझे शरीर ऐसे म्हणती तरी तो जाणारे वेगळाची तो मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनची नव्हे श्रीराम पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार तत्वे तत्व जाणिता सार आत्मा चौरे श्रीराम आपणासी ठावची नाही येथे पाणे न लगे काही तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली श्रीराम बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडे विचार पाहताय गाठोडी आढळे ना श्रीराम तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही श्रीराम आपणासी ठावची नाही जन्म मृत्यू कैसे काही पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे श्रीराम पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी तो असे ना आपण तेची तरी जन्म मरणा ठाव कैसा श्रीराम देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहाती तो पावला मोक्षपद श्रीराम झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा श्रीराम जागे होता स्वप्न सरे विवेके पाहता दृश्य ओसरे स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र श्रीराम आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरुपाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम आत्मनिवेदनापरे निकळ वस्तू निरंतरे आपण आत्मांतरे बोध झाला श्रीराम त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला देहो प्रारब्धी टाकिला सावकाश श्रीराम यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला श्रीराम आता होणार ते होईना का आणि जाणार ते जायना का तुटली मनातील शंका जन्म मृत्याची श्रीराम संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुणी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ निर्गुणात्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिशेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजची अनुर्वाच्य झाले बोलताने श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यये कुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम भक्ताचे स्वाभिमाने कृपा केले दाशरथीने समर्थ कृपेची वचने तुहा